नागपूर शहराध्यक्ष नियुक्ती झाली त्याबद्दल अभिनंदन. भाऊ, नागपूर शहरात किती वर्षानंतर तुमची नियुक्ती झाली आहे, काय इंडिया काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून हे जे 2025-26 हे जे वर्ष आहे हे संघटन वर्ष म्हणून घोषित केलं होतं आणि त्या अनुषंगानं संघटन सृजन अभियान संपूर्ण देशभरामध्ये राबवण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरीक्षक प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिक, काँग्रेस विचाराला मानणारे सर्व लोक यांच्यासोबत विचारविनिमय अगदी ब्लॉक स्तरावर जाऊन करतील आणि तिथून ज्या 5-6 लोकांची नावं तिथून अध्यक्षपदासाठी प्रपोज करतील आणि त्यातून मग एक जिल्हाध्यक्ष निवडला जाईल अशी ती प्रक्रिया होती. त्यामुळे किती वर्षानंतर निवडल्या गेल्याचा प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की ही जे संघटन सृजन अभियान प्रत्येक राज्यामध्ये राबवत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण राज्यातल्या जिल्हा काँग्रेस कमिट्यांमध्ये नवीन अध्यक्षाची नेमणूक करण्याचा निर्णय ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं घेतला. त्या अंतर्गत काल माझी नियुक्ती झाली. मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खडगे साहेब, आमचे लोकनेते राहुल गांधीजी, आपले के.सी. वेणुगोपालजी, रमेश चिन्नीथलाजी, आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, ह्या सर्व लोकांचा आभार मानतो की त्यांनी नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराची अध्यक्षपदाची जबाबदारी मला दिली. ती जबाबदारी सक्षमतेनं सर्व नेते, कार्यकर्ते, नागरिक, जे संविधानिक विचाराला मानणारे लोक, या सर्व लोकांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणानं पार पडू असा मला विश्वास आहे. नागपूर शहरात 4-5 आमदार निवडून परंतु बरेच वर्ष झाले काँग्रेसच्या गुडबाजीमुळे ते संख्या कमी झाली, तर ते गुडबाजी संपवण्यासाठी नाही, गुडबाजीचा प्रश्नच नाही. आज नागपूर शहरामध्ये 2 आमदार आहेत आणि बाकीच्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा जो बेस आहे तो भक्कम आहे. आज आपण दक्षिण पश्चिममध्ये मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरुद्ध निवडणूक लढत असताना 90,000च्या जवळपास मतं घेतली. दक्षिण नागपूर, मध्य नागपूरमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत आहे. यावेळी ज्या पद्धतीचं मतचोरी राहुल गांधींनी संपूर्ण देशभरामध्ये सांगितले की मतचोरी करून BJP सत्तेमध्ये आली. लोकसभा निवडणुकीमध्ये BJP परफॉर्म करत नाही आणि 3 महिन्यातच विधानसभा निवडणुकीमध्ये एकदम ॲब्सोल्यूट मेजॉरिटीपर्यंत पोहोचते. एक निवडणुकीचं तंत्र त्यांनी कुठेतरी हॅक केलं आणि त्या माध्यमातून निवडणुका जिंकणे हा जो प्रयत्न होता त्याच्यामुळे झालं. काँग्रेस इथं काही कमजोर नाही आहे. इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये आमच्या नंबर्समध्ये आम्ही कमी पडलो हे मात्र खरं आहे. आता त्यामध्ये संघटनात्मक संरचना नव्या पद्धतीनं प्रस्थापित करत लोकांपर्यंत पोहोचणे. आता आपण बंगालमध्ये बघितलं असेल की SRच्या माध्यमातून 90 मतदारांचे नावच कापून टाकले. तर आता SRचं सुद्धा एक मोठा टास्क आपल्यापुढं राहणार आहे. SRमध्ये सर्वसामान्य गरिबांचे मतदान कापू नये, कारण संविधानानं जो मतदानाचा अधिकार 1 मॅन 1 व्होट दिलेला आहे तो सुद्धा संपवण्याचं काम षडयंत्र निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपा सत्ता पक्ष करण्याचा प्रयत्न करू त्याचा विरोध आम्हाला करावा लागेल. नागपूर शहरात काय आव्हान आहे तुमच्यासमोर आणि त्याला कसं पार पाडणार? नागपूर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी निश्चितपणानं ही आव्हानात्मक आहे हे मी समजतो. आव्हानं मोठी आहेत, मात्र मी सांगितलं की हे एकट्याचं काम नाही. सर्व नेते, कार्यकर्ते आणि ह्या विचाराला मानणारा, संविधानिक विचाराला, काँग्रेसच्या विचाराला मानणारा सर्व वर्ग एकत्रित करून आम्ही हे कितीही मोठं आव्हान असलं तरी आम्ही पार पडू असा मला विश्वास आहे. काँग्रेसला मजबूत करण्यासाठी काय प्रयत्न? संघटनात्मक संरचना नव्या पद्धतीनं प्रस्थापित करणं, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणं, नेत्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणं, डायलॉग करणं, संवाद करणं, त्यातून मार्ग काढणं हाच माझा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. थँक्यू. आभारी.